पहिल्यांदा असं घडलं, सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला झापलं, तेही निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवरून. आपल्याला सर्वांना माहितीच आहे, देशामध्ये निवडणूक आयोग कशा प्रकारे काम करते, कोणासाठी काम करते. हाच मुद्दा जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं, केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाला विचारते, तुमचा पंतप्रधान मोदींवरती विश्वास नाही का? त्यावरती सर्वोच्च न्यायालय उत्तर देतं, मोदींवरती विश्वास ठेवणं हा प्रश्नच येत नाही. कोर्टाचं म्हणणं होतं, केंद्र सरकारने निवडणूक आयोगाची निवड कशी करावी यावरती लोकांना संशय येऊ नये, ती पारदर्शक असावी. आता इथे थोडक्यात समजून घ्या. इथे मोदी सरकार म्हणते सुप्रीम कोर्टाने आमच्यावरती विश्वास ठेवावा, पण कोर्ट म्हणते निवडणुकासाठी तुम्ही जे काही निर्णय घेतात त्यावरती लोकांना विश्वास बसायला हवा. नेमकं कोर्टामध्ये काय घडलंय, मोदी सरकारला सुप्रीम कोर्टाने का झापलं, चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक तुम्हाला उदाहरण देतो, ते सर्वांनी समजून घ्या. एका शाळेमध्ये मुख्याध्यापकांना एका शिक्षकाची निवड करायची आहे. आता त्या शिक्षकाची निवड करणाऱ्या समितीमध्ये कोणती लोक आहेत? मुख्याध्यापक, मुख्याध्यापकांनी आणलेला शिक्षक आणि एक पालक, अशा 3 लोकांचा समावेश आहे. म्हणजे 3 जणांच्या समित्या, 2 जण मुख्याध्यापकच्या बाजूने. म्हणजे याचा अर्थ काय झाला, शिक्षकाची निवड अगोदरच फिक्स होती. मग निवडणूक निष्पक्ष राहिलीच नाही. निवड करण्याची पद्धत योग्य होती का, हाच प्रश्न जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला तेव्हा काय घडलं बघा. कोर्ट म्हणते आम्ही मोदींवरती अविश्वास दाखवत नाही, पण तुमच्या पद्धतीवरती लोकांना शंका येत आहे. आता प्रत्येक एक मुद्दे लक्ष देऊन ऐका. निवडणूक आयुक्त म्हणजे नेमकं कोण? देशामध्ये लोकसभा असो, विधानसभा असो, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांची निवडणूक असो, मतदानाची तारीख कोण ठरवतं, आचारसंहिता कोण लागू करतं, संपूर्ण निकालाची प्रक्रिया कोण करतं, हे सर्व कामे केंद्रीय निवडणूक आयोग करत असतो. म्हणून ही संस्था देशासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण की निवडणूक निष्पक्ष झाली तरच लोकांचा लोकशाहीवरती विश्वास राहील. याच कारणामुळे निवडणूक आयोगामध्ये कोण बसणार हे खूप महत्त्वाचं असतं. भारतीय संविधानाच्या कलम 324 मध्ये निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आली होती. त्यामध्ये काय सांगण्यात आलं होतं, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयोगांची नियुक्ती राष्ट्रपतीमार्फत होतील, पण त्यांची निवड कशी करायची याचा अधिकार संसदेला देण्यात आला होता. आणि यामध्ये सर्वात विशेष गोष्ट म्हणजे गेल्या अनेक वर्ष यामध्ये कोणताही कायदा करण्यात आलाच नाही. मग त्याचा परिणाम काय झाला, या ठिकाणी केंद्र सरकारने संपूर्ण जबाबदारी आपल्या हातात घेतली. म्हणजे बघा, निवडणूक आयोगावरती कोण बसणार याचं नाव कोण सुचवतं? केंद्र सरकार, म्हणजे मोदी सरकार थोडक्यात. आणि त्या नावावरती राष्ट्रपती शिक्कामोर्तब करतात. या कारणामुळेच तर केंद्र सरकारला म्हणजे मोदी सरकारला अनेक वर्षापासून प्रश्न विचारले जात आहे, निवडणूक आयोगाची निवड तुम्ही कसं काय करू शकतात, ती निष्पक्ष का नाही आहे, म्हणजे लोकांना त्याच्यावरती विश्वास कसं काय बसेल. याच प्रश्नाचं उत्तर मागण्यासाठी वकील सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले. वकिलांचं म्हणणं स्पष्ट होतं, सरकारला निवडणूक जिंकायची आहे, कारण की सरकारनेच निवडणूक आयुक्त निवडलेत. त्यामुळे त्या जागेवरती अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केलेत, ही निवड निष्पक्ष आहे का? आता यावरती न्यायालयाने काय उत्तर दिलं बघा. जोपर्यंत संसद नवीन कायदा करत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाची नियुक्ती 3 समित्या करतील. खरं तर मोदी सरकार स्थापन होऊन 12 वर्ष होऊन गेलीत, तरी देखील त्यांनी निवडणूक आयोगाची नियुक्ती कशी करायची याच्यासाठी कायदा काढला नाही. त्यामुळे न्यायालयाने सांगितलं, निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्यासाठी 3 व्यक्तींचा समावेश असेल. एक म्हणजे देशाचे पंतप्रधान, दुसरं म्हणजे देशाचे विरोधी पक्ष नेते आणि तिसरं म्हणजे भारताचे सरन्यायाधीश. ते सरन्यायाधीश ज्यांच्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीचा उदय झाला. इथं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलं, जोपर्यंत संसद नवीन कायदा करत नाही याच प्रकारे निवडणूक आयोगाची नियुक्ती होईल. आता 2023 मध्ये बघा, मोदी सरकारने कोणता कायदा आणला. हा कायदा कशासाठी होता? त्याच कारणासाठी, मुख्य निवडणूक आयुक्ताची निवड कशी करायची आणि त्यासाठी कोणते कायदे आणायचे. आता इथं बघा, केंद्र सरकारने जो निर्णय घेतला तो निष्पक्ष वाटतच नाही आहे. कारण की निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्यासाठी कोणाला आणलं? स्वतः पंतप्रधान, त्यांच्याच मंत्रिमंडळामधील एक मंत्री आणि देशाचे विरोधी पक्ष नेते. म्हणजे अर्थातच 2 बाजू सरकारच्या बाजूने आणि एक बाजू विरोधी पक्षामध्ये, म्हणजे साहजिक आहे
या ठिकाणी देखील निष्पक्ष निवडणूक वाटत नाही, निष्पक्ष निवडणूक आयोगाची नियुक्ती वाटत नाही. यावरती विरोधकांचं आणि याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे, अरे निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्यासाठी स्वतः पंतप्रधान आहे, त्यांच्याच मंत्रिमंडळामधील मंत्री आहे आणि देशाचे विरोधी पक्षनेते म्हणजे दोन मतं एका बाजूने, त्यांचं अधिक महत्त्व आहे. साहजिकच यामध्ये निष्पक्षतेपणा कुठं आला? हाच मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला. यामध्ये सरकारची बाजू मांडणारे वकील तुषार मेहता म्हणतात, पंतप्रधान हे पद देशातील महत्त्वाचं पद आहे. त्यांच्या निर्णयावरती सर्वोच्च न्यायालयाने शंका घेऊ नये. पंतप्रधानाच्या प्रत्येक निर्णयावरती जर संशय घ्यायचा असेल तर त्यांनी प्रत्येक निर्णय सर्वोच्च न्यायालयाला विचारून घ्यायला हवे का? सरकारी वकिलांचं म्हणणं होतं, संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे, म्हणून पंतप्रधान मोदी किंवा केंद्र सरकारच्या निर्णयावरती शंका घेऊ नका. पण इथे सर्वोच्च न्यायालय म्हणते, आम्ही पंतप्रधान मोदींवरती अविश्वास दाखवतच नाहीये. पण निवडणूक प्रक्रिया कशी असली पाहिजे, निवडणूक आयोगाची नियुक्ती कशी असली पाहिजे, ती निष्पक्षपणे असली पाहिजे, म्हणजे लोकांना त्याच्यावरती विश्वास बसायला हवा. सर्वोच्च न्यायालय सरकारला स्पष्टपणे सांगते, लोकशाहीमध्ये केवळ निष्पक्षता असणं पुरेसे नाही, ती जनतेला दिसायला पाहिजे, तेव्हाच लोकांना विश्वास बसेल. देशामध्ये निवडणूक एकदम निष्पक्षपणे केली जाते. पण यावरती सरकार पुन्हा म्हणते, संसदेने म्हणजे सरकारने निर्णय केला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने संसदेच्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे. आता सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं तुम्ही ऐकलं. सरकारी वकील म्हणतायत संसदेने जो निर्णय घेतला तो योग्य आहे, पण सर्वोच्च न्यायालय म्हणते यामध्ये लोकांना विश्वास बसायला हवा, अशा पद्धतीने निवडणूक आयोगाची नियुक्ती करायला पाहिजे. या सुनावणीनंतर देशभरामध्ये मोठी चर्चा सुरू झाली. निवडणूक आयोगाची नियुक्ती कशी असली पाहिजे, लोकांना त्याच्यामध्ये विश्वास कसा बसेल, अशा पद्धतीने असायला हवी. लोक म्हणतात परस्पर केंद्र सरकारने ही निवडणूक घेऊ नये. आता सर्वोच्च न्यायालयाने हा मुद्दा इतका गंभीर का मानला? कारण की आपण पाहताय गेल्या काही वर्षामध्ये निवडणूक आयोगावरती अनेक प्रश्न उपस्थित झाले. देशाचे स्वतः विरोधी पक्षनेते त्यांच्यावरती आक्षेप घेत आहेत. निवडणूक आयोग फक्त एका पक्षासाठी काम करत आहे, ते विरोधी पक्षांसाठी काम करत नाहीये. सत्ताधारी पक्षाच्या हिताने सर्व निर्णय घेतले जातात, त्यामुळे सत्ताधारी पक्षांना त्यांचा अधिक फायदा होतो आणि याच निवडणूक आयोगावरती कोणाला बसवायचा याचा अधिकार केंद्र सरकारकडे आहे. त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेतलाय. इथे सर्वोच्च न्यायालय स्पष्टपणे सांगते, पंतप्रधान मोदी यांच्यावरती आमचा अविश्वास नाहीये, पण लोकांना समजायला हवं निष्पक्षतेपणे निवडणूक आयोगाच्या आयुक्ताची निवड झाली. आता यामध्ये अंतिम निर्णय काय येतोय हे पाहण्यासारखं असेल, कारण की हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. एकीकडे लोकांचा निवडणूक आयोगावरचा विश्वास कमी होत चाललाय, दुसरीकडे केंद्र सरकार आपली बाजू मजबूत करत सांगते पंतप्रधान मोदींवरती सर्वोच्च न्यायालयाने विश्वास ठेवायला पाहिजे. सर्वोच्च न्यायालय म्हणते लोकांचा निवडणूक आयोगावरती विश्वास बसला पाहिजे. आता या सर्व प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटते, आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.